आठवण न राहणं, आठवण न राहणं. सोडणं म्हणजे त्याच्यात कर्ता भाव आला, काउंटिंग आली, हिशोब आला. मी हा भाव आला, मी सोडलंय हा भाव आला, मला सोडायचंय हा भाव आला. आणि म्हणून मी परवानगी मागतोय ना अर्पण करतोय, हा देखील साधा प्रयोग आहे, छोटा प्रयोग आहे. याच्यात एक कर्तेपणाचा भाव आहे. सुरुवातीला ठीक आहे. लक्षात घ्या काय म्हणतोय. हाच प्रयोग जुळत नाही तर शेवटचं काय जुळेल. तरी याच्यात कर्तेपण आहे. देवा परवानगी आहे, कर्तेपणाचा भाव. आणि मग त्याच्यात कामना असेल, कर्तेपणाचा भाव असेल, मी सांगितलेल्या गोष्टीचं त्यात ॲक्सेप्टेबलच नाही. तुम्ही अर्पण केल्या काय नाही केल्या काय, काही अर्थ नाही. किती प्रकार सांगितले ते पाहून घ्या आता मागे. म्हणून सांडुनी साधनेला बसतोय, काही आठवत नाही. आपल्याला तर साधनेत बसलो की सगळं आठवतं पहा. आणि कामात असलं की साधना आठवत नाही, आणि साधनेत बसलो की संसार आठवतो. संसाराचे विषय आठवतात, व्यक्ती आठवतात, सगळं आठवतं. आणि मग सोडण्याचा प्रयत्न करतो नाही. सांडुनी आणि सांडण्याकरता, रक्तातून जाण्याकरिता तपाचा प्रयोग, चर्वणतर्पणचा प्रयोग आपल्याकडे खूप योगाग्नी खूप वाढला पाहिजे. अहंकार लीन झाला पाहिजे. शरीरामधलं सेन्सेशनलेस स्थिती आली पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, वैराग्य उत्पन्न झालं पाहिजे. त्यावेळेस ॲटोमॅटिक सांडण्याचा भाव येतो. मी सोडलंय हाही भाव राहत नाही, सहज सुटलं. हे पहा, उपवासाचे दोन प्रकार. गुरुवार आहे, भूक लागली पण मी खात नाही, कारण मी संकल्प केला आहे. भूक लागलेली, तुम्ही सोडलंय, सुटलं नाही. खाणं सुटलंय का सोडलंय, लक्षात घ्या. भूक लागलेली आहे, आळंदीला गुरुवार आहे आणि फराळाचं नाही आहे, आणि सगळे खात बसलेत. ते असं पाहत बसतं सगळ्याच्या तोंडाकडे. खरं म्हणजे तो तोंडाकडे पाहतच नाही, तो पदार्थाकडे पाहतो. आणि भूक लागलेली असते, रात्री लागलेली असते. मग एक ग्लासभर दूध करा, त्याचं पर्यायी आपण शोधतो. नाही तर खिचडी करा साबुदाण्याची, सगळे पर्यायी, कारण वासना वाहते. सुटलंय का सोडलंय. काही 4 दिवसाचा उपवास केला, 10 दिवसाचा केला, भूक लागली नाही, तसंच खायचं. आमचे जैन बांधव सगळे काही पर्युषण पर्व करतात, सोडतात 30 दिवस उपवास. सोडलंय का सुटलंय, सोडलंय. भूक लागलेली आहे, मारतायत. इथे ॲक्सेप्टेबल नाही आहे हे. म्हणजे करू नये असं नाही, पण भाव कुठे सहज सुटलं पाहिजे. अरे साधना केलेली आहे, 3 दिवस झालं मला काही खाऊ वाटत नाही आहे, दॅट इज सुटलं. टेम्परेचर आलं आहे 103 डिग्री, आणि तुम्हाला गुलाबजाम आवडतं, आणून ठेवलं तरी तुम्ही खात नाही. नको, वीट आला आहे, वीट आला आहे. सांडुनी स्त्री पुत्र विषय ध्यान, म्हणून विषयाचं ध्यानच करू नका. सांडुनी. आता इथे पा निरोधस्तु असा एक शब्द आहे मागचा. निरोधस्तु लोक वेद व्यापार न्यास. निरोध करायचा आहे. तुम्ही सोडणं याच्यात कर्ता भाव आहे. सहज सुटणं हा भगवत भाव आहे. सहज सुटलं, मला भूक लागत नाही हो, खाऊच वाटत नाही, वीट आलाय. आता याच्यातले 2 प्रकार आहेत. निरोधामध्ये काही लोकांनी त्याग शब्द वापरलाय नारद भक्ती सूत्रामधला. लौकिक आणि वैदिक समस्त व्यापार त्याग. सगळ्या साधूंनी असे अर्थ केले की त्यागच करायचा नाही, भोगल्यानंतर त्याग केल्यानंतर सुटत असतो. महावीरांना सहज का सुटलं. संपूर्ण भोग घेतल्यानंतर बायका पोरांच्या सहित
अमेरिकेत जेवढी संपत्ती सध्या असते त्या संपत्तीचे स्वामी महावीर होते इकडे, आणि इकडे गौतम बुद्धही होते, राजे होते. प्रचंड संपत्ती, सुखसोयी, स्त्रिया, म्युझिक, एंटरटेनमेंटच्या सगळ्या सोयी, ऑल फॅसिलिटीज, सगळा भोग घेतल्यानंतर विरक्त झाले. नको, म्हणजे 100% भोगल्यानंतर वीट येणं याला सुटणं म्हणतात, याला निरोध म्हणतात. लक्षात घ्या. इथं सोडणे नाही, भोग घेतल्यानंतर मी विटलो, आता याच्यात मजा नाही, आता याच्यात मजा नाही. असा दुसरा एक प्रकार आहे. काही लोक जन्मजात हुशार असतात, ज्ञानेश्वरांसारखी, बायकोच करायची नाही. आणि काही लोक केल्यानंतर, उपभोग घेतल्यानंतर विटतात, त्यांचंही सुटतं, यांचंही सुटतं. सुटणं हा भाव पाहिजे. सोडणं हा भाव अगोदरची स्टेज, सुटणं हा नंतरची स्टेज. आणि नंतरची स्टेज भगवान ॲक्सेप्ट करतायत. सांडून स्त्री पुत्र विषय ध्यान. काम करा, मुलगी आहे, लग्न केलं, संपलं. पुन्हा पुन्हा सारखं साधनेतच आठवायलेत, कामात आठवायलेत. कशी असेल, काय असेल, कशी राहत असेल, काय सासू काय बोलत असेल, तिचा फोन आला, ही परेशान. सासूबाई आज ताक करताना मला बोलल्या, हिचा डिसमूड झाला. विषयांचं त्या व्यक्तीचं ध्यान सुरू झालं ना. हे ध्यान सोडा, कर्तव्य कर्म करा, पण विषयांचं ध्यान, व्यक्तीचं ध्यान विसरा. प्रभूचं ध्यान. म्हणून संसार मनामध्ये नको, विषयांचं ध्यान मनामध्ये नको, व्यक्तींचं ध्यान मनामध्ये नको, मनामध्ये प्रभू ध्यान. मग गोपिकांनी संसार केले, राधेनी संसार केला, पण मनामध्ये मात्र प्रभूचा संसार केला आणि शरीर आणि व्यक्तींचा संसार केला. शरीर संसारात असू द्या, मन प्रभूमय असू द्या. ध्यान अखंड प्रभूंचं असलं पाहिजे. याला म्हणतात सांडणं, सोडणं नाही. परवानगी मागणे, अर्पण करणे हा सोडण्याचा प्रकार आहे, सांडण्याचा प्रकार नाही. आणि ज्यावेळेस ॲटोमॅटिक ते सगळं सुटेल त्यावेळेस परवानगी मागायची गरज नाही. सांडून स्त्री पुत्र विषय ध्यान. म्हणून विषयांचं ध्यान सोडा. म्हणून भूतकाळात राहू नका, भविष्यकाळात राहू नका. एकेका ओवीवरच किती बोलू, खरं म्हणजे आता सरकावं लागेल पुढे. भूतकाळ आणि भविष्यकाळाचं ध्यान ॲक्सेप्टेबल नाही आहे, कारण विषयांचं ध्यान नाही. आत्ताचं काय चाललंय एवढंच फक्त, नंतरचं नाही. विषय समोर येईल तेवढ्यापुरतं तेवढं. सांडून म्हणजे आता स्त्री पुत्र विषय ध्यान जर तुम्ही सोडलं, आवडत्या वस्तू त्याच आहेत, त्या सांडल्या पाहिजे. ॲटोमॅटिक भाव झाला पाहिजे. अरे तिचा भोग ती भोगत असेल, माझा भोग मी भोगेल, ठीक आहे, कर्तव्य कर्म आहे तेवढं करा, संपवा विषय. दशरथ राजा गेले, इतक्या वाईट अवस्थेत गेले राम निघत असताना, पण राम पुन्हा कधी रडले नाहीत. लक्षात घ्या. हाय तोबा, मला अयोध्या आठवायली 12 वर्षात नाही. सीता मातेला जनकपुरी आठवली नाही. मला माझ्या वडिलाची आठवण होते नाही. लक्षात घ्या. आणि मला माझ्या पुत्रीची आठवण होते असं सीतेची माता, जनक राजांची पत्नी म्हटलेलं नाही तिनं. उलट ज्यावेळेस रामाला वनवास झाला आणि त्या आल्या, राम सीता निघून गेले, तिन्ही पुत्रींना तिने सांगितलं आता 13 वर्षापर्यंत माहेरी यायचं नाही. माझी आठवण करायची नाही, वडिलांची आठवण करायची नाही. आता ही माता तुमची आहे,
तुमचे पतिराज सोडून गेलेले आहेत, यांचं तुम्ही आता पूर्ण लक्ष द्या. एकही दिवस खंड पडता कामा नाही, पण माहेरची आठवण नाही. विषय ध्यान नाही. कर्तव्य कर्म, कर्तव्य कर्मामध्ये आसक्ती नसते, भोगासक्ती नसते आणि अधिकार नसतो, अधिकाराचा भाव नसतो. राम शेवटी जज बनवतात सासऱ्याला. वशिष्ठ म्हणतात नाही तू अयोध्येचा राजा हो. वशिष्ठांचं गुरुचं ऐकत नाहीत, कारण माहीत आहे ते राजा प्रेशर येते, लोक प्रेशर, जनतेचं प्रेशर, म्हणून गुरु बोलतायत. ते म्हणाले माझे सासरे जर हो म्हणाले ना, मी येतो राज्याला. सासऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलं रामा वनवासाला जा. लक्षात घ्या काय विधी. जनक राजा, काय स्थिती असेल जनकांची आणि जनक पत्नीची. त्यामुळे भाग्य लाभतं. सीतासारखी पुत्री होते. आपले पोरं कुत्र्या डुकरासारखे जे जन्मलेत त्याचं कारण आपण तसे नाही. खान तशी खापरं, माय तशी लेकर. बापासाहेब नेहमी म्हणायचे काय करावं आमचे पोरं डुरू डुरू डुरू. अरे करणार नाही ते काय, तुम्ही तेच होते, ते तसेच निघतील. देवकी व्हावं लागतं, यशोदा व्हावं लागतं, त्यावेळेस कृष्ण जन्म घेतो. आणि शोभेल असे माता पिता असावे लागतात, त्यावेळेस सीता जन्म घेते. सांडून योग्य योग्यता शहाणपण. पुन्हा काय काय सोडा. हे पहा आसक्ती आणि कर्तेपण या तिन्ही ओव्यामध्ये सांगितलं. ते तर सर्वार्पणे साधी परवानगी मागणे, अर्पण करणे फार मोठा विषय नाही, अतिशय छोटा 1 स्टेप फक्त. त्याच्या पुढच्या स्टेप्स इतक्या आहेत. किती मोठा प्रचंड प्रयोग आहे आपला. तर साधा पहिली स्टेपच जुळत नाही. मी अहंकार असेल, आसक्ती असेल, त्याचा सुरुवातीला त्याग करा म्हटलंय, तोही जमत नाही, तोही जमत नाही. पुढचा किती प्रचंड प्रयोग आहे ते सांगत चालू आहे. सांडून योग्य योग्यता शहाणपण. योग्य योग्यता शहाणपण म्हणजे तुम्ही विद्वान आहात, तुम्ही कलेक्टर आहात, तुम्ही वकील आहात, तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही इंडस्ट्रियलिस्ट आहात, तुम्ही व्यापारी आहात, तुम्ही बुद्धिवान आहात, प्रोफेसर आहात, पंडित आहात. हे सगळं शहाणपण, योग्य योग्यता, पदवी पद सगळं सुटलं पाहिजे. मी कोणी नाही, विसरलं पाहिजे. अहंकार नाही म्हणून तर पाया पडायचं असतं, म्हणून झुकायचं असतं. म्हणून नम्रता आहे. अरे सगळं सोडून आम्ही दरबारात येऊन बसलोय गुरुच्या. योग्य योग्यता शहाणपण. मी फार हुशार आहे. कुठलाही भाव, एकही भाव जागा असला न पाहिजे. आपलं आपण कोण हे पहा. याची नंतर शिडी आहे शेवटच्या स्थितीला. ज्यावेळेस शुकाचार्यांनी कोणालाही कथा सांगितलेली नाही आहे, त्यावेळेस असे हजारो लोक जमवलेले नाही आहेत कथेला. एकटे फक्त होते, त्यांची पत्नी देखील नाही आहे ऐकायला. भगवान शुकाचार्य ज्यावेळेस भागवत सांगतायत आणि राजा परीक्षित ऐकतोय, भगवान शुकाचार्यांनी नंतर ऋषींच्या मेळाव्यामध्ये नंतर सांगितलं, अरे राजा परीक्षितेला मी ज्यावेळेस भागवत सांगितली, तो कसा श्रोता होता. प्रत्येक दिवशी एक पापुद्रा त्याचा पडत होता आणि तो शिड्या चढत होता. त्याला भानच राहिलेलं नाही, मृत्यूचंही नाही, तो भिलाही नाही, मला मृत्यू येणार हा देखील त्याला भाव नाही. बस इतका विसरलेला असायचा, कुठलंच भाव नाही आणि कुठलं भान नाही. 7 दिवसात पूर्ण झाला समाधी अवस्थेपर्यंत. तेवढ्या ताकदीचा भागवतकार असावा लागतो, तेवढ्या ताकदीचा श्रोता असावा लागतो. नाही तर ऐकायलेत अर्ध झोपीत, अर्ध याच्यात.
108 भागवत आम्ही जाऊन ऐकल्या. मरा, काही नाही. कंबर तुटून गेली, कानं फाटून गेले आणि पैसे निघून गेले. हो ही नाही. सांडून योग्य योग्यता शहाणपण, शहाणपणा दाखवूच नका. विनम्र. अक्कलकोटचे स्वामी अगदी नंगधडंग असायचे, फक्त लंगोटी असायची, दिगंबर अवस्था आणि अवली होते. तुम्ही अनुभव घेतलाय साधनेमध्ये, कारण ते तपश्चर्याची त्यांची भूमी आहे, तप केलेली भूमी आहे. म्हणून दैवी शक्तींचं अस्तित्व जास्त प्रमाणात असतं त्या ठिकाणी. तिथला राजा आला, पण राजा लवाजमा थाटमाट सगळं घेऊन आला. स्वामींनी त्याला गेट आउटच म्हटलं. राजा म्हणून वैभव मला दाखवायला आलास, तू किती मोठा आहेस, लात मारील म्हणले तुला, निघून जा इथं. मग राजाने माफी मागितली. नाही महाराज, अहंकार घेऊन आलास माझ्याकडे, तू केठा किती मोठा आहेस दाखवायला आला राजा, गेट आउट. मग मुकुट सोडला, सगळं सोडलं, सगळं सगळं आणि सोडून शरणावर आला. महाराज नाही, चुकलं माझं, माफी मागा. सांडून योग्य योग्यता शहाणपण, शेवटचं कसं कसं काय काय सुटलं पाहिजे. सर्वार्पण आहे, योग्य योग्यता शहाणपणही सुटलं पाहिजे. आधी सोडलं पाहिजे, परवानगी मागून अर्पण करून, आणि नंतर सुटलं पाहिजे. भावच राहून आहे. याती कुळ माझे गेले हारवुनी. याती कुळ, अरे गोपिका कोणाच्या घरच्या सुना होत्या, कोणाची पत्नी होत्या, हा सगळे विसरल्या. मी कुठल्या कुळाची आहे, माझं काय आहे, मी कोणाची पत्नी आहे, कोणाची माता आहे.